सगळ्यात आधी एक चांगली जी म्हण आहे, आपण लहानपणापासून जी ऐकत आलोय, ती ही की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. प्रत्येक गोष्ट साध्य आहे. असाध्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये, फक्त ती करावी लागते. फक्त वाट बघितल्याने काहीच होत नसतं. आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि जो प्रयत्न करतो त्याच्याने कुठलीच गोष्ट अशी नाही की जी साध्य होत नाही. तो प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. ठीक आहे. आपल्याला आता UPSCच्या बाबतीतही तेच करायचंय. आपलं जे ध्येय आहे, हे आपल्याला साध्य करायचंय. त्याच्यानंतर जो जनरल स्टडीज पेपर 2 जो आहे, आपण तिथून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आपल्या सिलेबसची. त्याचं कारण असं आहे, की जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये एक आपल्याला ओव्हरऑल जे आपल्या खरं जी ही परीक्षा ज्या गोष्टीसाठी जी घेतल्या जाते, आपण एक प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी ही परीक्षा देतोय. तर नेमकं प्रशासन म्हणजे काय असतं? शासन काय असतं? प्रशासन काय असते? एक आपल्या देशाची राज्यव्यवस्था कुठल्या प्रकारची आहे? त्याच्यामध्ये एक प्रशासक म्हणून आपली जागा कुठे आहे? आपली भूमिका काय असणार आहे? हे याच्यातून लक्षात येतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की हे सर्वात आधी समजून घेणं आवश्यक असतं. म्हणून आपण आपल्या ज्या या परीक्षेची तयारी जी आहे, ती या पेपरपासून करतोय. सामान्य अध्ययन पेपर 2 UPSCचा. काय टायटल आहे बघा त्यांनी सिलेबसमध्ये दिलाय. मी तुम्हाला इथे मराठीत फक्त ट्रान्सलेट करून दिलंय. शासन, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. असं या GS पेपर 2 चं टायटल आहे, याचं नाव आहे. हे सगळे घटक या पेपरमध्ये कव्हर होतात. ठीक आहे. त्याच्यातला जो पहिला घटक जो आहे आपला, भारतीय राज्यघटना, ऐतिहासिक संदर्भ आणि उत्क्रांती, हा जो टॉपिक त्याच्यात दिला आहे, पहिलाच टॉपिक आहे. इथून आपण आज सुरुवात करतोय. ठीक आहे. भारतीय राज्यघटना म्हणजे आपलं की कॉन्स्टिट्यूशन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, संविधान म्हटलं जातं. त्याची आपण सुरुवात करणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ बघणार आहोत आणि उत्क्रांती. आपली जी घटना आहे, ती निर्माण होण्यामागचा इतिहास काय आहे आणि कशा पद्धतीने उत्क्रांती किंवा इव्होल्युशन होत गेलं, वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि ज्याच्यातून पुढे 1950 मध्ये आपली ही जी घटना आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे आकारास आलं, याचा आपण अभ्यास करणार आहोत. राज्यघटना, संविधान आणि तिचे महत्व. सर्वात आधी तर हे समजून घेऊयात, की राज्यघटना आपण जे म्हणतो, संविधान म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, हे काय असतं आणि याची आवश्यकता काय, याचं महत्व काय. ठीक आहे. तुम्ही मला सांगा, राज्यघटना म्हणजे काय? मला पुस्तकी व्याख्या नकोय. तुमचा समज काय आहे? काय असतं घटना म्हणजे? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असतं? तर एक व्यापक स्वरूपात जर आपण याला बघितलं, ठीक आहे, तर घटना म्हणजे काय? तर कुठल्याही एखाद्या देशासाठीची नियमावली. कुठलीही संस्था आहे, त्या संस्थेचे काहीतरी नियम असतात. आपल्या घराचंच उदाहरण बघा. आपल्या घरातही काहीतरी नियम असतात. आपल्या आजी-आजोबांनी, आई-वडिलांनी काहीतरी बनवलेले असतात. सकाळी लवकर उठायचं, आळस करायचा नाही, आपापली कामं आटपायची, रात्री जास्त उशिरापर्यंत जागायचं नाही, जास्त उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहायचं नाही, स्वच्छता पाळायची घराच्या आत असताना, घरातल्या सदस्यांनी एकमेकांसोबत आपुलकीने, प्रेमाने वागावं, एकमेकांना सहकार्य करावं, सहयोग करावा. ही एक प्रकारची नियमावली आहे. त्यांनी लिहून नाही ठेवली कुठे. पण आपल्याला लहानपणापासून आपल्याला ते सांगण्यात आलंय, आपल्यामध्ये ते रुजवण्यात आलंय. आपण शाळेत जातो. शाळेची एक नियमावली असते, एक वेळ असते. या वेळेतच शाळेत यायचं, उशीर करायचा नाही. जो आपला गणवेश आहे, युनिफॉर्म आहे, तो घालून यायचा नीट. जो तुम्हाला शाळेत जे शिकवलं जातं, ते नीट त्याचा अभ्यास करायचा. परीक्षा द्यायच्या, पास व्हायचं. जे शिक्षक जे असतील, जे आपल्याला गृहकार्य देतात, होमवर्क ज्याला आपण म्हणतो, ते होमवर्क नीट पद्धतीने करायचं, वगैरे, वगैरे, वगैरे. त्याची पण शाळेत जायची पण शाळेची पण एक नियमावली आहे, कॉलेजची नियमावली आहे. कुठेही आपण जातो, इव्हन रोडने आपण गाडी चालवतो रस्त्यावरून, त्याची नियमावली आहे. तशीच जर आपण त्याच्यापेक्षा एका मोठ्या लेव्हलचा जर विचार केला, देशाचा जर आपण विचार केला, तर देशाच्या पातळीवर जी ओव्हरऑल नियमावली बनवल्या गेली असते, त्याला आपण घटना म्हणू शकतो किंवा घटना म्हणजे एक व्यापक स्तरावर देशाच्या पातळीवर जी नियमावली बनवल्या गेली असते ती. दुसरं काय असू शकतं? देशाच्या राज्य व्यवस्थेचा आराखडा. राज्य व्यवस्था, पॉलिटी,
याला मराठीमध्ये आपण राज्य व्यवस्था म्हणतो. राज्य कसं असेल, त्याचा ढाचा कसा असेल. जसं की आपल्याला माहितीये की देशामध्ये सर्वोच्च पद कुठलं आहे, तर राष्ट्रपतींचं आहे. राज्याच्या पातळीवर कोण असेल, तर राज्यपाल किंवा गव्हर्नर असतील. पण ऍक्च्युअल मध्ये काम कोण करेल, हे सगळं सुनिश्चित करण्यासाठी कार्य कोण करेल, तर देशाच्या पातळीवर जर आपण विचार केला, तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे, त्याच्यात वेगवेगळे मंत्री असतात. फायनान्स मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, अजून इतर मंत्री असतात. देशाच्या पातळीवर हे लोक बघतील. राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असेल, अजून इतर मंत्री असेल. तर अशा प्रकारचा एक ढाचा तयार करण्यात आलाय, एक स्ट्रक्चर तयार करण्यात आलाय. आणि हे कुठे कोणी तयार केलं, हे घटनेने तयार केलं. कॉन्स्टिट्यूशन काय करतं, तर देशासाठी एक राज्य व्यवस्थेचा आराखडा तयार करते. त्याच्यानंतर देशाच्या वाटचालीची दिशा ठरवणारा दस्तावेज असतो. राज्यघटनेचं, संविधानाचं किंवा कॉन्स्टिट्यूशनचं हे फार मोठं महत्व आहे किंवा ही त्याचं एक फार मोठं एक कार्य आहे. देशाच्या वाटचालीची दिशा ठरवणं. देशातले कारभार कशा पद्धतीने होतील, राजकीय कारभार, शासकीय कारभार, प्रशासकीय कारभार कशा पद्धतीने होतील आणि त्याच्यातून जो देशाचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणायचा तो कशा पद्धतीने घडवून आणला जाईल, हे ठरवणारा एक फार महत्वाचा दस्तावेज म्हणजे राज्यघटना. उदाहरणार्थ आपल्याला माहितीये की राज्यघटनेने आपल्या देशात लोकशाही पद्धत जी आहे ती स्थापन केली आहे. डेमोक्रेसी. पंतप्रधानाचा मुलगाच पंतप्रधान होईल किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगाच मुख्यमंत्री होईल. राष्ट्रपतींची मुलगीच राष्ट्रपती होईल, राज्यपालाची मुलगी राज्यपालच होईल, असं काही नाहीये आपल्या देशात. गणतंत्र आहे, रिपब्लिक आहे, गणराज्य आहे. कुठलंच पद कुठल्या व्यक्तीसाठी, कुठल्या कुटुंबासाठी, कुठल्या विशिष्ट धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या व्यक्तीसाठी आरक्षित नाहीये. जो कोणी पात्रतेचे निकष पूर्ण करत असेल तो त्या पदावर जाऊ शकतो, राष्ट्रपती बनू शकतो. देशातलं सर्वोच्च पद जे आहे याच्यातही कुठल्याच प्रकारचं आरक्षण नाही. अशा काही अटी शर्ती नाहीये की हाच असला पाहिजे, याचाच मुलगा बनला पाहिजे किंवा एवढी संपत्ती असली पाहिजे त्याच्याकडे, याच धर्माचा असला पाहिजे, याच जाती, असं नाही. लोकशाही आहे, आपण निवडून देतो पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर जे आपले आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, सरपंच आहेत, आपण निवड करतो यांची. लोकशाही आपल्या देशामध्ये, आणि ही लोकशाही कोणी स्थापन केली, राज्यघटनेने स्थापन केली. लोकांना अधिकार दिला की तुम्ही निवडा तुम्हाला कोण पाहिजे, तुमचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती तुम्ही निवडायचं. याच्यामुळे काय झालं, सामान्य जनतेला अधिकार मिळाला. असं नाही की वर काही काही तरी सुरू आहे, सामान्य लोकांचं काही त्याच्यात घेणं देणंच नाहीये, असं नाहीये. आणि हे कोणी स्थापन केलं, हे आपल्या राज्यघटनेने स्थापन केलं. लोकशाही पद्धत आहे. असं नाही की एकदा कोणी पंतप्रधान झाला म्हणजे आता तो मरतपर्यंत जन्म तो पंतप्रधान राहणार किंवा मुख्यमंत्री राहणार किंवा सरपंच राहणार, असं नाहीये. ठराविक कालावधी दिलाय, 5 वर्ष. 5 वर्षानंतर परत निवडणूक होईलच. त्या 5 वर्षाच्या मध्ये पण तो बदलू शकतो. जर त्याच्याकडे बहुमत नसेल तर त्याला आपलं पद सोडावं लागेल. अशी ही तरतूद या राज्यघटनेने निर्माण केली आहे. म्हणजेच काय, तर देशाच्या वाटचालीची दिशा ही राज्यघटनेने ठरव की लोकशाही पद्धतीने आपण आपली वाटचाल करू. इथे एकाधिकारशाही नसणार आहे, हुकुमशाही नसणार आहे, लोकशाही असणार आहे. तर ही देशाच्या वाटचालीची जी दिशा आहे हे पण ठरवण्यात राज्यघटनेचा फार मोलाचा वाटा असतो. त्याच्यानंतर कठीण काळी दिशानिर्देश करणारी कृती योजना, प्लॅन ऑफ ऍक्शन. एखाद्या वेळेस अचानक काहीतरी आपत्ती आली देशापुढे, समाजापुढे, तर त्यावेळेस कशा पद्धतीने कृती करायची हे पण राज्यघटनेमध्ये दिलं असतं. हा एक दस्तावेज असतो त्यासाठी, हे त्याची कृती योजना आहे. उदाहरणार्थ आपल्या भारतीय घटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी दिल्या आहेत, इमर्जन्सी,
अचानक जर देशापुढे काहीतरी संकट आलं, एरवी येत नाही, पण एखादं काहीतरी आलं, ज्याच्यामुळे आपल्या देशापुढे धोका निर्माण झालाय. आपल्या देशाची जी राजकीय व्यवस्था आहे, जी सामाजिक आपली जी स्थिती आहे, ती बिघडण्याची जर स्थिती निर्माण झाली आहे, तशी परिस्थिती उद्भवली आहे, तर काय करायचं? हे पण आपल्या घटनेमध्ये दिलंय. कलम 352, 356, 365 वगैरे आहेत. आपण बघणार आहोत पुढे. हे त्याच्यासाठी दिलंय. म्हणजे काय? तर राज्यघटना हे पण काम करते किंवा ती एक एका दृष्टीने जर आपण बघितलं, तर अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी ती एक कृती योजना असते, की जर अशी परिस्थिती उद्भवली, तर काय करायचं? ओके. तर या सगळ्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो, की राज्यघटना किंवा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असतं. ठीक आहे? हे लक्षात आलंय? कळालं एकंदरीत राज्यघटना काय असते ते. हो. असंच मग राज्यघटना 1950 मध्येच निर्माण झाली का आपल्या देशात? तर नाही. राज्यघटनेचा इतिहास फार जुना आहे. आपण जर आपल्या देशाचा जरी विचार केला, तर राज्यघटना किंवा त्याच्या सारखे तत्सम जे दस्तावेज आहेत, ते तयार करण्याचा इतिहास आपल्या देशात फार जुना आहे. त्यातला एक प्रमुख प्रयत्न म्हणजे अर्थशास्त्र या ग्रंथाची निर्मिती कौटिल्यनी केली होती. चंद्रगुप्त मौर्य हे राजे होते त्यावेळेस. ठीक आहे. याच्यावर सीरियल वगैरे आल्या आहेत. चंद्रगुप्त मौर्यावर आणि किंवा कौटिल्यवर. कौटिल्य जास्त फेमस आहे चाणक्य या नावाने. एकच व्यक्ती आहे. कौटिल्य आणि चाणक्य. वेगवेगळे नाहीये. तोच व्यक्ती आहे. हे चंद्रगुप्त मौर्याचे आपण यांना म्हणू की मार्गदर्शक होते. चंद्रगुप्त मौर्यांना मौर्य साम्राज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा केली, ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं, ते म्हणजे हे होते कौटिल्य आणि फक्त त्यांना लढायचं कसं, राजा कसा बनायचा, सत्ता कशी स्थापन करायची हेच नाही शिकवलं, तर राज्याचा कारभार नीट पद्धतीने कसा चालायचा हे पण शिकवलं आणि फक्त तोंडी शिकवलं नाही. तर यांनी त्याच्यासाठी एक ग्रंथ लिहिला, फार प्राचीन ग्रंथ आहे, अर्थशास्त्र आणि फार सुंदर ग्रंथ पण आहे. ठीक आहे. म्हणजे आजपासून हजारो वर्ष आधी हा लिहिण्यात आलेला आहे ग्रंथ. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की एका राजाने कसं असलं पाहिजे. राज्याचा कारभार कसा चालवला पाहिजे. त्यावेळेस लोकशाही वगैरे असं नव्हतं. त्यावेळेस राजाच प्रमुख असायचा राज्याचा. पण तरी पण राजाने आपल्या सत्तेचा उन्माद न करता सत्तेचा चांगला वापर करून समाजाचा विकास कसा घडवून आणायचा, हे याच्यामध्ये दिलंय. खूप चांगल्या पद्धतीने दिलंय आणि मुख्य म्हणजे लेखी स्वरूपात दिलंय. कौटिल्यनी स्वतः हे लिहिलं आहे. ही पण एक प्रकारची तुम्ही घटना म्हणू शकता, जी प्राचीन भारतामध्ये निर्माण करण्यात. म्हणजे जर घटना निर्मितीचा जर आपण विचार केला, तर ही काही फक्त आजची गोष्ट नाहीये. म्हणजे मागच्या 100-150 वर्षामध्ये, 200 वर्षात जे काही घडलं, त्याच वेळेस आपल्या भारतीयांना कळालं, की घटना नावाची काही गोष्ट असते किंवा असं असतं. बऱ्याचशा लोकांचा समज आहे, की इंग्रजांमुळे आपल्याला कळालं, की कॉन्स्टिट्यूशन नावाची काही गोष्ट असते, घटना नावाचा काही प्रकार असतो, असं नाहीये. आपली जी भारतीय सभ्यता आहे, ही फार जुनी सभ्यता आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आधीपासून माहिती होत्या. आज जे आपण आधुनिक भारतामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी बघतोय आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये, याचा इंग्रजांची भूमिका आहे. ते मी नाकारत नाहीये. पण असं नाही की त्याच्या आधी अगदीच आपल्याला काही कळत नव्हतं, अगदीच आपल्याला कुठल्याच गोष्टी माहिती नव्हत्या, घटना काय असते आणि असं असं नाहीये. होतं आणि हे अर्थशास्त्र हा त्याचा पुरावा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेचे महत्त्व काय आहे? का बरं एखाद्या देशाला राज्यघटना लागते किंवा ती असावी? प्रत्येक देशाची राज्यघटना आहेच असं काही नाहीये. पण ते असणं आवश्यक का आहे? ते आपण बघूया. राजकीय, शासकीय आणि प्रशासकीय शक्तींवर नियंत्रण. राज्यघटनेचं सर्वात मोठं महत्व म्हणजे हे असतं. शक्तींवर नियंत्रण. कंट्रोल ऑन पॉवर. एक म्हण आहे इंग्रजीमध्ये. पॉवर करप्ट्स. ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली.
तुम्हाला माहितीये का, ही जी शक्ती आहे, राजकीय असो, शासकीय असो किंवा प्रशासकीय असो, या शक्तीचा एक गुणधर्म आहे, की या शक्तीमध्ये एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ज्याच्याकडे ही शक्ती आहे, त्याला भ्रष्ट करण्याची. भ्रष्टाचार पहिले होतो नैतिकतेचा, विचारांचा, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मग पैशाचा भ्रष्टाचार होतो. आपण जेव्हा भ्रष्टाचार म्हणतो, आपल्या डोक्यात फक्त येतं की पैसा. तो तर सगळ्यात म्हणजे खालचा, सगळ्यात शेवटचा प्रकार आहे भ्रष्टाचाराचा. पहिले भ्रष्ट होतो तो म्हणजे माणूस स्वतः. आणि कुठलाही माणूस असो, कुठल्याही पदावर असो, त्याच्याकडे जेव्हा शक्ती येते, त्या शक्तीचा तो गुणधर्म आहे, की तिची ती प्रवृत्ती आहे माणसाला भ्रष्ट करायची. ती प्रयत्न करते माणसाला भ्रष्ट करायचा, ज्याच्याकडे ती आहे. आणि जेवढी अमर्याद शक्ती असेल एखाद्या व्यक्तीकडे, तेवढ्या अमर्यादपणे तो भ्रष्ट होईल. आणि त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीकडे, तो कुठल्याही पदावर असो, तो राष्ट्रपतीच्या पदावर असो, तो पंतप्रधानाच्या पदावर असो, तो सर्वोच्च न्यायालयामधला एखादा न्यायाधीश असो, उच्च न्यायालयामधला न्यायाधीश असो, राज्यपाल असो किंवा अजून कुठल्याही पदावर असो, जिल्हाधिकारी असो, ग्रामसेवक असो, कुठल्याही पदावर व्यक्ती असेल, त्याच्याकडे शक्ती असेल, त्या शक्तीमुळे तो व्यक्ती भ्रष्ट व्हायला नको. म्हणून त्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे राज्यघटना करते. आणि हे राज्यघटनेचं सर्वात मोठं महत्व आहे, की ती राज्यघटना प्रयत्न करते, की कुठलाही व्यक्ती जो पदावर आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, त्याची ती शक्ती अनियंत्रित नसावी, त्याच्यावर नियंत्रण असावं. जेणेकरून तो व्यक्ती भ्रष्ट होणार नाही, समाजामध्ये भ्रष्टाचाराची समस्या निर्माण होणार नाही. हे राज्यघटनेचं फार मोठं काम आहे. पंतप्रधान आहे, ठीक आहे, तुम्हाला बहुमत आहे. लोकसभेमध्ये बहुमत आहे तुमच्या पक्षाला. राज्यसभेमध्ये पण समजा बहुमत आहे. तुम्ही वाटेल ते कायदे पारित करू शकता. कारण काय, कायदा पारित करायला काय बहुमतच लागतं फक्त. लोकसभेत बहुमतात तो कायदा पारित व्हायला पाहिजे, मग राज्यसभेत बहुमताने तो कायदा पारित व्हायला पाहिजे. झाला, तो कायदा बनला. म्हणजेच काय, पंतप्रधान किंवा एखादा कुठलाही पक्ष ज्याला बहुमत आहे, तो वाटेल ते कायदे पारित करू शकतो का? नाही. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये तशी तरतूद आहे, की जरी बहुमत असेल, तरी तुम्ही वाटेल ते नाही करू शकत. त्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे. घटनेमध्ये आपल्या तशा तरतुदी दिल्या आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या कुठलातरी पक्ष आहे समजा राजकीय पक्षाने, त्यांनी त्याच्या विचारधारणेप्रमाणे, त्यांचा त्या गोष्टीवर विश्वास आहे, जसा त्यांचा समज आहे, त्याप्रमाणे त्यांनी एखादा कायदा पारित केला. जे घटनेच्या तत्वांना अनुसरून नाहीये. जी आपली भारतीय घटना आहे, त्याच्यामध्ये जे तत्व दिले आहेत, न्याय, समता आणि समानता वगैरे, वगैरे असे जे तत्व आहेत, याला समजा ते अनुसरून नाहीये आणि ते पारित झालं जरी, तरी पण असं नाही की तो लागू होणारच. जर कोणी त्याच्यावर आक्षेप घेतला, जर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने जर त्याच्यावर आक्षेप घेतला, जर त्यांनी असं बघितलं आणि त्यांचं जर असं मत असेल सर्वोच्च न्यायालयाचं, की हा कायदा आपल्या देशाच्या घटनेला अनुसरून नाहीये, तर ते त्या कायद्याला रद्दबातल ठरू शकतात. हे आपल्या घटनेमध्ये दिलंय. म्हणजेच काय, की एखाद्या पक्षाकडे बहुमत आहे, म्हणजे आता आमच्याकडे अमर्यादित, अनियंत्रित शक्ती आहे. आम्ही वाट्टेल तसा त्याचा वापर करू शकतो, असं नाही. आणि हे बंधन कोणी निर्माण केलंय? तर आपल्या घटनेत. कलेक्टर आहे एखाद्या जिल्ह्याचा, जिल्हाधिकारी आहे. म्हणजे मी आता वाट्टेल तसं आपल्या जिल्ह्यात करू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो, कसाही पैसा खर्च करू शकतो. लोकांचा जो कराचा पैसा आहे, महसूल जो आहे, तो आता मी वाटेल तसा खर्च करू शकतो. मला जेवढे माझ्या खिशात टाकायचे तेवढे टाकू शकतो, असं नाहीये. तुमच्यासाठी नियमावली आहे. आय-पी-एस अधिकारी आहे. म्हणजे आता वाटेल मी ते करू शकतो. अमर्याद पॉवर मिळाली मला. कोणाचंही एन्काउंटर करू शकतो, कोणालाही जेलमध्ये डांबून ठेवू शकतो, कोणालाही रस्त्यावर मारहाण करू शकतो. नाही करता येत. कारण राज्यघटनेने त्याच्यावरही बंधनं टाकली आहेत. आणि हे कुठल्याही राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं काम हे असतं, की शक्तीला नियंत्रण ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय काम आहे? महत्व आहे नागरिकांना हक्क. राज्यघटना नागरिकांना हक्क देतं.
त्यांना फक्त एक प्राणी म्हणून जगायसाठी नाही, तर एक मनुष्य म्हणून सन्मानाने जगायची संधी निर्माण करते राज्यघटना प्रत्येक नागरिकासाठी. विशेष म्हणजे जे समाजातले जे दुबळे घटक आहेत, वीकर सेक्शन्स जे आहेत, वंचित घटक जे आहेत, त्यांच्यासाठी अशा प्रकारची संधी निर्माण करण्याचं काम राज्यघटना करते. जसं की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आले. फंडामेंटल राइट्स, राइट टू इक्वालिटी, समानतेचा हक्क. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थळ याच्यावरून राज्यव्यवस्था नागरिकांमध्ये भेदभाव नाही करू शकत. की नाही UPSCची परीक्षा घ्यायची, पण आम्ही फक्त पुरुषांनाच IAS, IPSच्या जागा देऊ, महिलांना नाही देऊ, असं नाही करता येत. लिंगाच्या आधारावर भेदभाव नाही करता येत. धर्माच्या आधारावर भेदभाव नाही करता येत. नाही हा फक्त हिंदू आहे, तो फक्त मुस्लिम आहे, तो फक्त ख्रिश्चन आहे, म्हणून मग याला ही वागणूक देऊ दे, दुसऱ्याला दुसरी वागणूक देऊ दे. राज्यव्यवस्था असं नाही करू शकत. कारण काय? तर आपल्या घटनेने त्याला प्रतिबंधित केलंय. आपल्या घटनेमध्ये दिलंय, की नाही तुम्ही असं करू शकत. फक्त हिंदूच IAS होतील, फक्त मुस्लिमच IPS होतील, फक्त ख्रिश्चनच IFS होतील, असं नाही करता येत. नागरिकांना हक्क दिलाय, समानतेचा हक्क, समान वागणूक मिळण्याचा हक्क. स्वातंत्र्य देण्यात आलंय, राईट टू लिबर्टी. भाषा आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. बोलून असो किंवा इतर कुठल्या प्रकारे असो, लिहून असो, प्रत्येक नागरिक आपलं मत व्यक्त करू शकतो. राज्यव्यवस्था त्याला नाही थांबवू शकत. म्हणजे फक्त सरकारचं जे मत आहे, तसंच सगळ्यांचं मत असलं पाहिजे असं नाही. एखाद्याचं दुसरे मत असू शकतं आणि तो व्यक्त करू शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला जेलमध्ये वगैरे नाही टाकू शकत. फक्त माझं मत सरकारशी, पंतप्रधानाशी, मुख्यमंत्र्याशी किंवा एका कुठल्याही अशा सत्तेत असलेल्या व्यक्तीशी मिळत नाही म्हणून मी अपराधी आहे असं नाही. कारण काय तर हे राज्यघटनेने दिलेलं आहे. नागरिकांना हक्क दिलेत. जे अल्पसंख्याक आहेत, मायनॉरिटीज मध्ये लोक आहेत, त्यांना त्यांची संस्कृती, त्यांची विशिष्ट लिपी, त्यांची विशिष्ट बोली, त्यांची भाषा जी आहे ती जतन करण्याचा अधिकार दिलाय आपल्या घटनेने. तर नागरिकांना हक्क देण्याचं एक महत्वाचं जे काम जे आहे हे पण राज्यघटना करतं. सामाजिक न्याय, व्यक्तिगत आणि धार्मिक स्वातंत्र्य. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. समाजात सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे. कोणावर अन्याय व्हायला नको. आपण बघितलं की आपल्या देशाचा एक जो इतिहास जर आपण बघितला, त्याचा अभ्यास जर आपण केला, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये अगदी फार नजीकच्या काळापर्यंत अनटचेबिलिटी, अस्पृश्यता हा प्रकार पाळण्यात येत होता. अजूनही काही ठिकाणी तो पाळण्यात येतो. आता पण तो इतका प्रखर नाहीये शिक्षणामुळे आणि तो आपला दृष्टिकोन आता बदलला आहे. त्याच्यामुळे आता फारसा दिसत नाही. पण तरी तुम्ही बघा, जे आधीच्या पिढीतले जे लोक आहेत, आपल्या आजी-आजोबांच्या काळातले, त्या पिढीतले जे लोक आहेत, विशेष म्हणजे ग्रामीण ठिकाणी, त्यांच्या डोक्यात अजून येतोय. हां, ते उघडपणे ते करत नसतील, पण कुठेतरी तुम्ही बघा, जर ग्रामीण ठिकाणी तुम्ही गेलात, तिथले जे आपल्या आजी-आजोबा जे लोकं आहेत, थोडंसं त्यांच्यासोबत वेळ घालवला, तर तुमच्या लक्षात येईल, की कुठेतरी त्यांच्या डोक्यात आहे, की हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. मग या जातीच्या लोकांनी हे केलं पाहिजे, त्या जातीच्या लोकांनी ते करायला नको, त्यांना तो अधिकार नाही किंवा असं तसं. हा त्यांचा दृष्टिकोन आहे. कारण ज्या काळात त्या ते म्हणजे त्यांनी त्यांचं बालपण गेलं, त्यांची युवा अवस्था गेली, त्या काळात हे सगळं चालायचं. आज तेवढं चालत नाही. तुम्ही बघा शहरात आपल्याला काही फरक पडत नाही. हॉटेलमध्ये आपण जातो, काही कुठला हॉटेलवाला आपल्याला विचारत नाही, "रे काय रे बाबा कुठल्या जातीचा आहे तू?" आपण इतक्या ठिकाणी जातो, मेट्रोमध्ये जातो, लोकलमध्ये जातो, काही आपण बसताना बघत नाही, की आपल्या बाजूचा व्यक्ती कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे किंवा काय आहे. शहरात आता तेवढं चालत नाही. अजिबात नाहीच्या बरोबरीत आहे. पण तुम्ही बघा ग्रामीण ठिकाणी काही म्हणजे त्या अ, 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 विचारशैली जी आहे ती आहे अजूनही. ठीक आहे. पण तसं व्हायला नको. अस्पृश्यता व्हायला नको, पाळायला नको.
कोणी कोणाला त्या अस्पृश्यतेची वागणूक द्यायला नको. याचीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. सामाजिक न्याय. महिलांना समाजात प्रगती करण्यासाठी राज्यव्यवस्थेकडून एक मदतीचा हात मिळाला पाहिजे. याची पण तरतूद आहे. जे अल्पसंख्याक लोक आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी पण राज्यव्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजेत. याच्याही तरतुदी आहेत. ठीक आहे. तर सामाजिक न्याय स्थापन करण्यामध्ये पण राज्यव्यवस्थेचा महत्वाचा वाटा असतो. व्यक्तिगत आणि धार्मिक स्वातंत्र्य, इंडिव्हिज्युअल लिबर्टी. एक व्यक्तीला त्याचं जे स्वातंत्र्य आहे जगण्याचं, ते त्याला मिळायला पाहिजे. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. फक्त जगण्याचं नाही, की हा ठीक आहे तुला मारत नाही म्हणून आम्ही जिवंत आहे ना, ठीक आहे. मग तुला जेलमध्ये टाकून जिवंत ठेवू, तुला तुझ्या घरातच नजरकैद करून जिवंत ठेवू, की तुझ्यासाठी इतके अटी नियम टाकू आम्ही, की तू फक्त जिवंत राहायला पाहिजे. तुला असं माणूस म्हणून काही स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे असं नाही. आपल्या राज्यघटनेमध्ये अशी व्यवस्था आहे, की व्यक्तीला फक्त जिवंत एक प्राणी म्हणून फक्त तो जिवंत राहायला नको. एक माणसाची जी काय म्हणतो आपण त्याला डिग्निटी असते, त्याची जी प्रतिष्ठा जी असते, ती पण जपल्या गेली पाहिजे. ठीक आहे. तर या सगळ्या तरतुदी घटनेमध्ये दिल्या आणि हे घटनेचं महत्व आहे. त्याच्यानंतर देशात स्थिरता आणि प्रगती. देशात स्थिरता राहिली पाहिजे. शांतता राहिली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था लागू राहायला पाहिजे. देशाची प्रगती होत गेली पाहिजे. याच्यासाठीच्या पण तरतुदी ज्या आहेत त्या राज्यघटनेमध्ये असतात. राजकीय स्थिरता असली पाहिजे. दर 5 वर्षानंतर निवडणुका होतील. जर एखाद्या पक्षाचं बहुमत गेलं, तर परत निवडणुका होतील. म्हणजे असं नाही की एखाद्या पक्षाचं बहुमत गेलं आणि तरी तो सत्तेत आहे, असं नाही होऊ शकत. कुठलाही पक्ष असो, किती मोठा पक्ष असो, किती मोठे दिग्गज त्याच्यातले नेते असो, जर बहुमत गेलं, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. ते नाही म्हणू शकत, नाही बहुमत गेलं तरी आम्ही सत्तेत राहू. नाही राहू शकत तुम्ही. 5 वर्ष झाले, तुमच्याकडे किती बहुमत असू द्या, तुमचा कालावधी पूर्ण झाला, निवडणुका होतील. जर निवडणुकात तुम्हाला बहुमत मिळालं नाही, तुम्हाला आपलं पद सोडावं लागेल. तुम्ही नाही म्हणू शकत, की नाही, नाही मी तर खूप चांगलं काम केलं. मला तर 10 वर्ष झाले, मला तर 15 वर्ष झाले, मला तर 20 वर्ष झाले. आम्ही सत्तेत आहोत, आता आम्ही सत्ता सोडणार नाही. नाही, सोडावी लागेल. जर बहुमत नाहीये, तर सत्ता सोडावी लागेल. स्थिरता याच्यामुळे निर्माण होते. नाहीतर काय झालं असतं? नाहीतर गदारोळ निर्माण झाला असतं. तुम्ही बघा बऱ्याचशा देशांचं उदाहरण बघा. आपल्या अवतीभोवतीच्या. आता तुम्ही बघा बांगलादेशमध्ये महिना 2 महिन्यापूर्वी काय झालं? तिथल्या पंतप्रधानांना देश सोडून पळून जावं लागलं. आपल्याच देशात आल्या त्या. स्वागत आहे त्यांचं इथे. असा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण ही स्थिती तिथे निर्माण झाली. आपल्या देशात तुम्ही बघा, अशी स्थिती कधीच निर्माण झाली. 75 वर्षाचा इतिहास आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा. पण या 75 वर्षांमध्ये कधीच असं झालं नाही. 75 पेक्षा जास्तच झालं म्हणा स्वातंत्र्याला. आपल्या राज्यघटना अंमलात येऊन आता हे 75वं वर्ष सुरू आहे सध्या. 1950 मध्ये आपली जी राज्यघटना होती ती अंमलात आली होती. आता हे 50वं वर्ष सुरू आहे. पुढच्या वर्षी 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होते. आपली राज्यघटना अस्तित्वात आहे. पण तुम्ही बघा, इतके वेगवेगळे पक्ष आहेत, कितीतरी पक्ष आहेत, कितीतरी विचारधारा आहेत, कितीतरी जातीचे, धर्माचे लोक आपल्या देशात राहत आहेत. प्रॉब्लेम आपल्या इथे आलेत. दंगली झाल्यात, राजकीय हे भेदभाव असतील आपल्यामध्ये, राजकीय कारणांवरून थोड्या अल्पवधी कालासाठी अशांतता पसरली असेल, जे काही असेल, पण असा मोठा गदारोळ झाला नाही आणि याच्यात आपल्या राज्यघटनेचं भूमिका जी आहे ती फार महत्वाची आहे. ठीक आहे. तर राज्यघटनेचं काम हे पण असतं, की देशामध्ये स्थिरता निर्माण ठेवणं. राजकीय स्थिरता असो, सामाजिक स्थिरता असो, आर्थिक स्थिरता असो आणि देशाच्या प्रगतीचा जो मार्ग आहे तो मोकळा करणं. देशाची प्रगती कधी होईल? जेव्हा नागरिकांची प्रगती होईल. जेव्हा समाजातल्या सगळ्या घटकांची प्रगती होईल, त्यावेळेस देशाची प्रगती होईल. तर त्याच्यासाठीच्या पण तरतुदी आहेत त्या घटनेमध्ये दिलेल्या असतात. जसं की आपल्या घटनेमध्ये आरक्षणाची तरतुदी.
म्हणजे असं काही नाही दिलं, की सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे. पण असं म्हटलंय, की सरकारने समाजातले जे वंचित घटक जे आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, ज्या अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित समाज जमाती आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी सरकारने पावलं उचलायला पाहिजे. आणि आज आरक्षण हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. काही लोकांचं मत त्याच्या बाजूने असेल, काही लोकांचा त्याला विरोध असेल, तो नंतरचा मुद्दा आहे. पण तुम्ही बघा 1950 मध्ये ज्यावेळेस आपली घटना अस्तित्वात आली, त्यावेळेस आपल्या समाजाची स्थिती काय होती? त्यावेळेस आपल्या समाजातले हे जे वंचित घटक होते, अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्पसंख्याक, मायनॉरिटीज यांची त्यावेळेस कंडिशन काय होती आणि आज तुम्ही बघा. तर तुम्हाला दिसेल की निश्चितपणे प्रगती झाली आहे. कुठेतरी आरक्षणाचा फायदा झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे आपण सांगू शकतो की राज्यघटनेचे ठळक महत्त्व जे आहे ते हे आहे. का बरं राज्यघटना पाहिजे? हे आपण या स्लाइडवरून जे समजून घेतलं ते हे, की नेमकं राज्यघटना म्हणजे काय असते? याची एक आयडिया आपण घेतली. कारण आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं काय आहे ते? राज्यघटना म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? हळू-हळू जसं आता आपण पुढे आपला सिलेबस कव्हर करू, ह्या ज्या गोष्टी आता तुम्हाला सांगितल्या, ह्या तुम्हाला अजून नीट पद्धतीने लक्षात येतील.